नमस्कार। वसई विरार शहर महानगरपालिकेने 1 तारखेपासून महिलांना परिवहन सेवेमध्ये 50% तिकीट वसईतील महिला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मॅडम जी, तुम्ही ह्या महिलांना 50% सवलतीबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी आज वसईतल्या माझ्या सर्व जितक्या मैत्रिणी आहे, स्त्रिया आहे, काकू, आजी सर्वांना एकच सांगेन की हे जी महिलांना आता जी 50% सवलत मिळालेली आहे ह्याचं पूर्ण श्रेय आपले माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचं आहे। प्रथम तर मी सर्वप्रथम सर्वांच्या तर्फे मी त्यांचे धन्यवाद त्यांना करीन की आप्पा तुम्ही आमच्या बायकांची एवढी सोय केली आहे। हेच नव्हे तर त्यांनी इतर ही तर 50% सेवेची हे जे लेटर आहे ते त्यांनी 25 जानेवारी 2024 ला दिलेलं होतं आणि त्याची ही मान्यता आहे। त्यामुळे इतर कोणी काहीही म्हणत असेल की आम्ही आता ही सुविधा तुम्हाला दिली तर म्हणजे आपली वसईची जनता शून्य आहे, स्त्रिया सगळ्या शिक्षित आहेत, त्या पण समजू शकतात की तोंडातून काढल्याबरोबर कुठलंही शासकीय काम होत नसतं, त्याचा मागोवा घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो आणि तो आपले हितेंद्र ठाकूर यांनी घेतलेला आहे। आपल्या माजी महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर तसेच प्रथम महापौर राजीवजी पाटील मानकर साहेब यांनी सर्वांनी याचा पुरावा केलेला आहे व आपल्याला ही सवलत आज मिळालेली आहे। इतकंच नव्हे तर ही जी सेवा आहे ही फक्त महिलांसाठी 50% नाही तर यापूर्वी सुद्धा अनेक अशा योजना महिला बाल कल्याण तर्फे आपल्या महानगरपालिकेतून यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेले आहे। डायलिसिस साठी जाणाऱ्या प्रत्येक स्त्री असो वा पुरुष असो त्यांना बस ही सेवा ही त्यांना मोफत देण्यात येते, हे आधीपासून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अशा अनेक योजना आहे, बाकी इतर सुद्धा स्त्रिया इथे आहेत त्या स्वतः सांगतील की त्यांनी काय काय महिला बाल कल्याणतर्फे आपल्यासाठी केलं आहे। तर मी फक्त एकच म्हणेल, एकच धार बहुजन विकास। धन्यवाद अप्पा। तुम्ही काय सांगता, तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार, वसई विरार शहर महानगरपालिका येथे 1 जून 2025 पासून महिलांना तिकिटावर अर्धी किमतीत प्रवास करता येतोय। हे खरं तर माननीय आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी 21/1/2024 या दिवशी आयुक्तांना पत्र दिलं होतं, महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आणि आता ते मंजूर झालेलं आहे आणि सर्व वसई विरार शहर महानगरपालिकेतील सर्व महिलांना 50% किमतीत तिकिटावर सवलत मिळाली आहे। त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि महिलांचा आनंद त्यांच्या गगनात नव्हता एवढा त्यांना आनंद झाला, कारण 50% म्हणजे खूप 50% पैसे वाचतात आपले। त्यामुळे सर्वजण महिला बसने प्रवास करतात। आता रिक्षाला कोणी वाट पाहत नाही, सगळं बस स्टॉपलाच हजर असतात। आपल्या बरोबर काही दुसऱ्या महिला देखील आहेत ज्यांनी प्रवास केलेला आहे, तुम्ही काय सांगता? राजकारणातल्या सवलती म्हणजे मोठे घरातले वडीलधारे लोक एखादा झाड लावतात, झाड लावणारे कोणी असतात आणि त्याचे फळ चाखणारे जे असतात नवीन पिढी, तसं आपल्याकडे झालेलं आहे। आपला सगळा विकास काम आपल्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सुरुवात केली, मात्र आता त्याची फळ दुसरे लोक जरी घेत असले तरी त्यांना मनापासून धन्यवाद। सगळ्या महिला खूप खुश आहेत की आज त्यांना प्रवासात सवलत मिळणं हे त्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे, कारण कधी कधी दूरपर्यंत चालत जातात, त्या तिकिटाला जास्त पैसे लागतील म्हणून। तर हे तिकीट कमी करणं ही महिलांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे। मला वाटतं आणखीन अशा अनेक त्यांनी राबवलेल्या आहेत योजना, तर त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद। आप्पांचे खूप खूप आभार मानते, कारण की काय आहे ना, बहुजन विकास आघाडीने नेहमीच महिला आणि बालकल्याणासाठी खूपच योजना राबवल्या आहेत, खूप प्रशिक्षण दिलेली आहेत। आतापर्यंत महिलांसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध करून दिले होते, पण काय होतं लांबच्या खेड्यापाड्यातल्या बायकांना रिक्षाचं भाडं न परवडल्यामुळे त्या येऊ शकत नव्हत्या। आता त्यांना जेव्हा हे कळेल की बसच्या तिकिटामध्ये त्यांना 50% सवलत मिळाली आहे तर त्या नक्कीच अजून पुढे येतील, त्या प्रशिक्षणांचा त्या लाभ घेतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील। अशा प्रकारे परत एकदा बाकी सगळ्या कार्यांबरोबर या कार्यात सुद्धा आप्पांची आम्हाला सगळ्यांना मदतच होणार आहे। त्यामुळे थँक्यू सो मच, थँक्यू बहुजन विकास। नारायण, तुम्ही महिलांसाठी जे काही केलं आहे ते भरपूर आहे
आम्हाला आनंद आहे. आम्ही आप्पांना सपोर्ट करतो. मॅडम तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगू शकते की बहुजन विकास आघाडीचे आपले नेते लोकनेते जे हितेंद्र ठाकूर आप्पा आहेत, त्यांनी ह्यापूर्वीपासून शालेय विद्यार्थ्यांच्या परिवहनासाठी पण गेले बरीच वर्ष आपण त्यांना पास मोफत देत आहोत. तसेच ज्या मतिमंद गतिमंद जी लोक आहेत विशेष, तर त्यांना पण आपण यापूर्वी पण बेनिफिट देत होतो. आणि गेली 10 वर्ष आम्ही महिला बाल कल्याण खात्यामध्ये काम करत होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिक विशेष व्यक्ती करिता पण मिळून दिलेलं आहे. आता हे जे 50% जे महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे त्यांना सूट मिळणे, त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंद व्यक्त करतात. सगळ्या महिलांमध्ये आम्ही जेव्हा फिरतो जातो तेव्हा कळतं की महिला खुश आहेत. आणि हे सगळं आपण बघतो, हे काय आत्ता केलं आणि झालं असं नाही. ह्याचा शासकीय पाठपुरावा खूप पहिल्यापासून घ्यावा लागतो. आणि आमचे आप्पा हितेंद्र ठाकूर तसेच आमचे महिला ज्या महापौर आहेत, आमच्या प्रेरणास्थान आहेत महिलांच्या प्रवीणाताई ठाकूर, यांनी पण ह्याचा मागोवा घेतलेला आहे. मानकर साहेब, संदेश जाधव असे सगळे आमचे जे लीडर आहेत त्या लोकांनी ह्यापूर्वी पाठपुरावा घेऊन आता सगळ्याला मान्यता मिळालेली आहे. आपले वसई विरार शहर महानगरपालिका हे एकमेव महानगरपालिका आहे की आपल्याला एवढे बेनिफिट्स मिळतात. आमच्या महिलांना ह्यापूर्वी पण पहिलं पारितोषिक मिळालेलं, म्हणजे जेव्हा पहिलं आम्हाला महापौरांचं महिला बाल कल्याणला मिळालेलं प्रथम पारितोषिक, तेव्हा आम्ही 25 कोटी योजना सगळ्यांना वाटप केलेली. आणि त्यापूर्वी पण आम्ही बसची सवलत पण विशेष जे व्यक्ती आहेत किंवा शालेय विद्यार्थी यांना आम्ही दिलेले आहोत. तसेच मतिमंद गतिमंद मूक बधिर अंध आणि डायलिसिस कॅन्सरसाठी पण आम्ही त्यांना फ्री मध्ये देत आहोत. असं आप्पा आपले एकमेव असे आप्पा आहेत की त्यांनी बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत महिला बाल कल्याणच्या माध्यमातून. तर आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आमच्या महिला वर्ग खूप खुश आहेत. असेच आम्ही सगळे आप्पांच्या पाठीशी आहोत. बहुजनाचा विकास हाच आमचा ध्यास. तर आपण ऐकलं इथे ह्या महिलांचं म्हणणं आहे की आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जानेवारी महिन्यामध्ये आयुक्त साहेबांना सांगितलेलं की आम्हाला महिला इकडच्या वसईतील महिलांना तिकिटामध्ये 50% सूट द्यावी. तसेच इतर देखील आजारी लोकांना मतिमंद गतिमंद आणि डायलिसिस ह्या सर्वांना पहिल्यापासून सूट आहेच. अशी सूट आता देखील होण्यासाठी प्रयत्नशील होते म्हणून हे पूर्ण झालेलं आहे. परंतु कोणीही श्रेय घ्यायचा प्रयत्न केला तरी काम हे आपणच केलं आहे असं ह्या महिलांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार.